बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सिन्नर शहर पोलिसांच्या वतीनं मंगळवार दिनांक 13 रोजी सायंकाळी बस स्थानक परिसरात दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम घेण्यात आली। सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पार पडलेल्या या सराव मोहिमेत संभाव्य दंगलजन्य परिस्थिती हाताळणे, जमाव नियंत्रण, नागरिकांची सुरक्षित सुटका तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। तालिमी दरम्यान पोलिसांनी अग्नितांडव नियंत्रण, जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पोहोचवणे आणि परिसर सुरक्षित करण्याच्या उपाययोजनांचं सादरीकरण केले। या रंगीत तालमीमुळे बस स्थानक परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते। या मोहिमेत 3 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। तसेच सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे 5 कर्मचारी आणि उपजिल्हा रुग्णालयातील 5 कर्मचाऱ्यांचाही सहभाग घेत आपली आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी दर्शवली। सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन यावेळी करण्यात आले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक प्रतिनिधी योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट।